नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालेजरा तुमच्यासाठी घेऊन आलो पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ। तर आम्ही आता फिरत होतो, मी आणि शुभम पण आहे माझ्यासोबत। तर शुभम बोलला इकडे जरा साऊथ इंडियन फूड खूप चांगलं भेटतं। तर आज सॅटर्डे आहे, तर चला बघू इकडे काय स्पेशल आहे। तर शुभम, काय म्हणजे इकडे स्पेशल? डोसा, इडली, मेदूवडा, दालवडा खूप भारी मिळतं आणि त्यांचा सांबार वगैरे असं सगळं ऑथेंटिक आहे। तर चला आपण खायला। तर हे हायवेच्या बाजूलाच आहे, हा बघा माझेवाड्याचा हायवे इकडे, आणि हायवेच्या बाजूला आहे हा RK स्नॅक्स कॉर्नर। तर इकडे आम्ही आलेलो आहे, तर चला ट्राय करूया। तर हा बघा यांचा मेन्यू, 50 रुपयामध्ये 4 पीस, कोणते पण घेऊ शकता तुम्ही। छोले भटुरे पण आहे 50 रुपयामध्ये। ही माझी प्लेट रेडी होते, तुम्ही कोणते पण 4 आयटम घेऊ शकता 50 रुपयामध्ये। भारी आयडिया। वाव, डोसा बघा। झाले रेडी। एक इडली टाकून या साईडला बघू शकता छोले भटुरे सुद्धा आहे, RK स्नॅक्स कॉर्नर। चला, तर आपल्याला ही मस्तपैकी इडलीची एक प्लेट दिलेली आहे, त्याच्यामध्ये 4 आयटम दिलेत। तर मी घेतलं आहे मेदूवडा, इडली, डोसा घेतला आहे, डोसा सॉफ्ट आहे, आणि दाल वडा। तर चला आधी मी इडली ट्राय करतो। ॲक्च्युली खूप भारी लागते इडली, सॉफ्ट आहे मग। कशी लागते? इडली सॉफ्ट आहे, इडलीची साईज पण बघाल ना, मोठी आहे। मी अर्धी तोडली आहे, साईज बघा अर्धी आहे तरी पण तेवढा आहे। चला आता आपण दाल वडा ट्राय करूया। दाल वडा पण भारी वाटतं, आणि यांची चटणी ना एकदम अशी घट्ट आहे, म्हणून मस्त लागते। दाल वडा पण खूप भारी लागतं मित्रांनो, जशी मला टेस्ट एक्सपेक्टेड होती तशीच आहे, सेम टू सेम। आणि इडली आणि दाल वडा तर मला खूप आवडलेला आहे। आता आपण मेदू वडा ट्राय करूया। वाव, क्रंची आहे मेदू वडा। मेदू वडा वाव, एक नंबर लागतोय मेदू वडा। आता आपण यांचा डोसा ट्राय करूया। डोसा तर एकदम सॉफ्ट आहे, गरम पण आहे। चला डोसा ट्राय करूया ना। वाव, डोसा पण सांगितलं तुम्हाला, खूप सॉफ्ट लागतोय, मस्त एकदम मजा आली खायला। दाल वडा एकदम ऑसम लागतोय यार। गर्दी पण इथं खूप होते हायवेला यायचं। पण तुम्हाला खरं सांगतो, 50 रुपयामध्ये 4 आयटम ना वर्थ आहे मित्रांनो। छोले भटुरे खायला बघा लाईन लागली इथं, 50 रुपये। तर RK स्नॅक कॉर्नरला माझ्याकडे रेटिंग आहे 5 पैकी 4.8। ॲक्च्युली मला खूप आवडलं, 50 रुपयामध्ये बघायला गेलं ना खूप चांगलं आहे, आणि टेस्ट, चटणीची पण टेस्ट एक नंबर आहे। तर 5 पैकी 4.8 वर्थ आहे। तुला काय वाटतं? माझ्याकडे तर 5 पैकी 5, कारण की मी ऑफिसला जेव्हा डबा वगैरे नसतं ना, तेव्हा मी इकडेच येतो, आणि 50 रुपया वर्थ आहे बाई, कारण की क्वांटिटी, क्वालिटी सगळं चांगलं आहे। तर चला, कधी तुम्ही माझेवाड्याला आलात हायवेला, तर हायवेच्या लेफ्ट साईडलाच आहे यांचं, मी लोकेशन ॲड करेल डिस्क्रिप्शनमध्ये। तर चला, अजून आपण काय करतो ते तुम्ही ब्लॉगमध्ये एन्जॉय करा। एवढं फिरल्यानंतर शेवटी आम्ही आलो आता सबॅरोमध्ये।
पिझ्झा खायला. इकडं ऑफर सुरू आहे 11 ते 5 मध्ये 99 रुपीजला. ही बघा ही ऑफर सुरू आहे 3 कोर्स मील 99. 11 ते 5 मध्ये जेऊ शकता आणि 149चे पण आहे. पिझ्झा पॉकेट कॅझलॉन ट्रॉपिकाना 180. ठीक आहे चला ट्राय करूया मित्रांनो. 189चं पण आहे बघू याचं. 149 अजून पण ऑफर आहे. ओके तर 99 मध्ये फक्त आपल्याला हे भेटणार आणि ज्यूस भेटणार आणि 149 मध्ये आपण पिझ्झा घेऊ शकतो कुठला पण. चला तर बघा आता ऑर्डर दिली आम्ही 149ला आणि याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत कॉर्न आणि ओनियन. तर आम्ही एक घेतलं आहे कॉर्न आणि टॅक्स वगैरे लागून 156 रुपीज होतात. चांगलं आहे की बाहेर मोठा बॅनर लावलेला की 99 मध्ये पिझ्झा भेटणार आणि तो पॉकेट आणि ते ज्यूस भेटणार होता. म्हणून आम्ही त्या हिशोबाने इथं आलेलो. तर इथं आल्यावर समजलं की फक्त 99 रुपीजमध्ये ते तो पॉकेट आणि तो ज्यूसच आहे आणि 149 मध्ये पिझ्झा आहे. मग अजून काय ऑप्शन नव्हता. मग आम्ही 149च घेतला. मोमोजवर ट्रस्ट करा त्यापेक्षा ते 99 मध्ये पिझ्झा देतात. ना मित्रांनो बघा हा दिला आहे आम्हाला कॉर्न चीज पिझ्झा. वाव चीज एकदम भरलेलं वाटतं ते त्याला खाल्ल्यावर समजेल. आणि हे दिलं पॉकेट त्याला काय बोलतात रे पॉकेट काहीतरी बोलतात ते दिलं. आणि हे ट्रॉपिकाना दिलं 15 रुपयाचे. मस्त वाव फ्लेवर मला आवडता. वाव चला आता आपण ट्राय करूया सब्यारोचा पिझ्झा. तर आधी मी आतमध्ये हो बापरे स्टफिंग आहे आतमध्ये पूर्ण कॉर्न चीजची. मस्त आहे गरमागरम एकदम. चिली फ्लेक्स आणि सॉस एक दिलं आहे. हो आता बाई सॉस पाहिजे आधी. काय माहिती सॉस कधी टाकतो. मस्त गरमागरम आहे आणि त्याला पॉकेट काहीतरी बोलतात. तर चला आपण ट्राय करूया. हेच आहे आमचं दुपारचं लंच. मस्त लागतं यार एक नंबर. गरम आहे यार खूप. चीजमध्ये काय कंजूसी नाही केली. मस्त भरून टाकलं आहे आणि ब्रेडचा क्रश पण मस्त सॉफ्ट आहे. वाव आवडलं. त्या पॉकेटला माझ्याकडनं रेटिंग 5 पैकी 4.5. कसा लागला तुला? चांगलं स्टफिंग वगैरे पण भरलेलं आहे. नुसता मका. किती रेटिंग देणार यांना? मी 4 रेटिंग देईन. का रे? कारण की अजून चांगलं बनवू शकत होते. कसं सॉस आहे ते तर सुरू होते खतम. गरम आहे यार. आरामात वर भारी. कसा आहे? चीज एकदम भारी आहे. अलग टेस्ट आहे चीजला. या पिझ्झाला मी 5 रेटिंग देईन. 5 स्टार रेटिंग मला पिझ्झा आहे. पण ऑफर जरा घडली आहे पण पिझ्झा खतरनाक आहे. चला आता मी ट्राय करतो. अरे शुभमने सांगितलं त्याप्रमाणे हा पिझ्झा जरा मस्त सॉफ्ट आहे यार. डायरेक्ट एकदम बेंड बघ एकदम इझिली होतं आणि साईडचा क्रश पण बघितला ना तुम्ही एकदम सॉफ्ट आहे. तर चला हा पिझ्झा खाऊया. वाव चीज एकदम भरलेला आहे. एकदम सॉफ्ट. चीजची क्वालिटी एक नंबर आहे. फुल सॉफ्ट
मस्त असतं. पिझ्झाला माझ्याकडनं रेटिंग 5 पैकी 4.9. भारी. तर ही आपली लास्ट स्लाइस आहे. चला लास्ट स्लाइस एन्जॉय करूया. टँटणा. वाव. जर तुम्ही कधी आलात आणि तुमच्या आजूबाजूला सबायर असेल तर 11 ते 5 मध्ये ही ऑफर आहे. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर हेच आमचं आजचं लंच आहे. चीजला एक मिल्की फ्लेवर आहे जो प्रत्येक बाईटमध्ये येतो. प्रत्येक बाईटमध्ये नक्की एकदा व्हिजिट करा. मजा आली पिझ्झा आणि ते पॉकेट पफ खाऊन. ट्रॉपिकॉनाचा ज्यूस पण भारीच लागतो. वाव. चला तर मित्रांनो हा व्हिडिओ आता इथंच एंड करतोय. इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. तर चला असंच आपण आता भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.